अति ब्रेड खाल्ल्याने तुम्हाला कॉन्स्टिपेशन पण सहज होऊ शकतो. म्हणजे आज कुणाला पण विचार की म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सना पण मी त्यांना जेव्हा विचारते की तुम्हाला पावभाजी खाऊन तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत आहे का, तर असे विचार करतात 2 मिनिटं, म्हणतात हो होत आहे, कॉन्स्टिपेशन होत आहे. मग ते का होत असतं, कारण तुम्हाला त्याच्यातनं जे फायबर आहे ते काहीच मिळत नसतं तुम्हाला मैद्याचा जो पाव आहे किंवा ब्रेड आहे त्याच्यातनं. सो यू आर गेटिंग जस्ट एम्प्टी कॅलरीज. सो बॉटम लाईन, तुम्ही ब्रेड रोज खाऊ शकता का, खाऊ शकता, पण तुम्ही ते ज्या लिमिटमध्ये खाल्ला पाहिजे तर ते जर मेंटेन केलं तर बेटर आहे, यु नो. नाहीतर तुम्हाला त्याचे दुसरे जे दुष्परिणाम असतात ते होऊ शकतात. खूप लोक म्हणतात की नाही, ब्रेड अगदी पार वाईटच, तो तुम्ही बंदच करा, किंवा मैद्याचा ब्रेड जर तुम्ही खाल्ला तर तो तुमच्या आतड्याला चिकटतो वगैरे. तर बघ, एक तर पहिली गोष्ट, मैद्याचा ब्रेड काही आतड्याला चिकटत नाही, काहीच असं आतड्याला तुमच्या चिकटत नसतं. पण ते का म्हणतात, कारण त्याचे फायबर नाही, तर मग तुम्हाला ओव्हरऑल एम्प्टी कॅलरीज मिळतात त्याच्यातून. तर तुम्ही एम्प्टी कॅलरीज म्हणजे काय, साखर खाल्ल्यानंतर साखरेतनं आपल्याला फक्त कॅलरीज मिळत असतात, फक्त एनर्जी मिळते. तसंच तुम्हाला व्हाईट ब्रेड मधनं पण एम्प्टी कॅलरीज मिळत असतात. नमस्कार, मी अमिता, मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण आहार, आरोग्य आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. मी गौरी, तुमच्या मनातले काही कॉमन प्रश्न अमिता मॅमला विचारणार आहे. आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता गर्रे, माझ्या 20 वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. खूप लोकांना दररोज आपल्या ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड खायची सवय असते. म्हणजे ब्रेड खाल्ल्याशिवाय त्यांचा ब्रेकफास्ट त्यांना कम्प्लीट वाटतच नाही. तर मग ब्रेड रोज खाल्ला पाहिजे का, ब्रेड हेल्दी असतो का, नक्की काय? ब्रेड ह्या टॉपिकवर खूप लोकांनी आपल्याला म्हटलं पण होतं नाही का की त्याच्यावर करा पॉडकास्ट. ब्रेड हेल्दी असतो का, ह्याचं उत्तर असं एकदम ब्लॅक अँड व्हाईट येस ऑर नो असं नाही देता येत. का बरं, कारण इट ऑल डिपेंड्स ऑन तुम्ही तो किती ब्रेड खाताय त्याच्यावर. आणि त्याच्यात परत हल्ली एवढे प्रकार मिळतात ब्रेडमध्ये की म्हणजे यू गेट व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन, सार्डो, सगळे प्रकार मिळतात. मग त्याच्यात पण दुसरं एक कन्फ्युजन होतं की याच्यात ते नक्की कुठले खायचे ब्रेड असं. पण इफ यू लुक ॲट इट, म्हणजे आधी पूर्वी जसं सगळे व्हाईट ब्रेड खात होते किंवा पाव वगैरे खात होते, आणि आता हल्ली ब्राऊन किंवा वेगवेगळ्या रंगाचे ब्रेड खातायत. कुठल्याही रंगाचा ब्रेड तुम्ही खात असला किंवा कुठल्याही प्रकारचा खात असला तरी त्याच्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही तो किती खाताय. कारण कुठलाही ब्रेड जर आपण बघितला तर तुम्हाला त्याच्यातनं काय मिळतंय, तुम्हाला यू गेट कार्ब्स एसेन्शियली. मग ते मैद्याचा ब्रेड असो का मैदा आणि थोडासा गहू असलेला ब्रेड असो, म्हणजे होल व्हीट. कारण आपल्याला जो ब्राऊन ब्रेड मिळतो तो रंग वगैरे घालूनच ब्राऊन केलेला असतो, तो काही खरा होल व्हीट असा नसतोच. पण जर तुम्ही तसा खात असाल किंवा मिलेटवाला ब्रेड खात असाल, एसेन्शियली तुम्हाला त्याच्यातनं कार्ब्स मिळतात, कर्बोदक ज्याला म्हणतात. तर कार्बोहायड्रेट्स जेव्हा आपल्याला मिळत असतात म्हणजे एनर्जीचा सोर्स आहे ब्रेड. ठीक आहे. आता आपल्याला एनर्जी ही जी आहे ही आपण जे खातोय ते सगळ्यांना मिळत असते. त्यामुळे आपण मी जास्त ब्रेड खाते, 4 स्लाइस ब्रेड खाते, नाही तर मला एनर्जी कमी पडेल अशातला काही भाग नसतो. ओके. आणि रादर दॅन गेट युअर एनर्जी फ्रॉम ब्रेड, म्हणजे एम्प्टी कॅलरीज असतात ऑलमोस्ट त्याच्यात. कारण तुम्हाला त्याच्यातनं ते मैदा, पाणी, साखर, मीठ, आयडियली हे 4च त्याच्यात, आणि ईस्ट, हे 5च इन्ग्रेडियंट्स असले पाहिजेत कुठल्याही ब्रेडमध्ये. पण जर तुम्ही हल्ली बाजारात बघाल तर त्याच्यात भरपूर अजून अशी लांबलचक यादी असते. म्हणजे ॲट टाइम्स इव्हन एमल्सिफायर्स आणि अजून वेगळे प्रेझर्वेटिव्स, किंवा यू ऑल्सो गेट से कंडिशनर्स, डो कंडिशनर्स किंवा ग्लुटन, असे भरपूर कमर्शियल ब्रेडमध्ये हल्ली ॲडिटिव्स असतात. तर तुम्ही जर असा म्हणजे ब्रेड मी जर 4 स्लाइस खाल्ले किंवा 5 स्लाइस खाल्ले असं खात राहाल तर मग तो अनहेल्दी होऊ शकतो. पण जर तुम्ही से फॉर माय कम्फर्ट इटिंग फॉर एक्झाम्पल, किंवा जसं मी नुसतंच ऑमलेट खाणार किंवा नुसतंच सनी साईड अप अंड खाणार, तर त्याच्याबरोबर मला थोडासा एक ब्रेड खायला आवडतो म्हणून मी जर 1 स्लाइस ब्रेड खातीये किंवा त्याच्याबरोबर सार्डो खातीये, पण एकच स्लाइस, म्हणजे तो कुठल्याही म्हणजे अगदी मोस्ट हेल्दीएस्ट अवॉर्ड घेऊन आलेला ब्रेड असला तरी सुद्धा इट नीड्स टू बी इटन इन अ सर्टन प्रपोर्शन ओनली. तर त्यामुळे तुम्ही 1 ते 2 स्लाइसच्या पुढे गरजच नसते कुणालाच म्हणजे त्याच्या पुढे जायची. सो वेदर द ब्रेड इज हेल्दी ऑर नॉट,
इज डिपेंडेंट ऑन हाऊ मच युअर इटिंग इट. तुम्ही तो किती खाताय हे ठरवतं की तो तुम्हाला आरोग्यदायक होणार आहे की नाही ब्रेड. कारण तुम्ही जर अति ब्रेड खाल्ला तर एस्पेशली हल्ली कमर्शियल ब्रेड ज्या प्रकारचा मिळतो तर त्याच्यात तुम्हाला सोडियम लेवल्स खूप हाय असतात. म्हणजे आपण जो मिठाचा एपिसोड केला त्यात पण मी समजवलं होतं की तुम्ही मीठ म्हणजे सोडियम जेव्हा आपण बघतोय तर त्याच्यात कुठे कशातनं तुम्हाला सोडियम मिळते हे बघणं गरजेचं असतं. तसंच आजच्या तारखेला म्हणजे आजचं जे आपलं शहरी जीवन किंवा गावाकडे सुद्धा ब्रेड खाल्ला जातो हल्ली, तर सगळीकडे तुम्हाला त्याच्यात जे सोडियम लेवल्स असतात ब्रेडच्या ते खूप हाय असतात. म्हणजे खूप जास्त त्याच्यात सोडियम असतं. जास्त सोडियम असल्यामुळे काय होतं, तुम्ही जर एकदम 4 स्लाइस खायला लागलात ब्रेडचे तर मग तुमचे 3 दिवसाचं जे सोडियम इंटेक आहे ते एका दिवसात पूर्ण होत आहे, एका ब्रेकफास्ट मध्ये पूर्ण होत आहे. तर त्यामुळे तुम्ही त्याचं प्रमाण जे आहे ते फिक्स केलं. म्हणजे एकच स्लाइस जर खाताय तर तुम्हाला लाईक देन इट कॅन बी अ पार्ट ऑफ अ हेल्दी डाएट. पण जर तुम्ही ते जास्त खात असाल तर त्याने तुमचं वजन वाढणं, तुमचे शुगर स्पाइक होणं असं होऊ शकतं. अनदर फॅक्टर दॅट हॅपन्स इज की जेव्हा आपण ब्रेड असा खूप जास्त प्रमाणात खायला लागतो तर मैद्याचा ब्रेड असेल तर सरळ त्याच्यात काही फायबर नाहीच आहे. जर तो थोडासा म्हणजे मल्टीग्रेन असेल म्हणजे त्याच्यात 10-15% जरी दुसरी काही पिठं जर घातलेली असतील तर थोडंसं फायबर जास्त असतं. अति ब्रेड खाल्ल्याने तुम्हाला कॉन्स्टिपेशन पण सहज होऊ शकतो. म्हणजे आज कुणाला पण विचार की म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सना पण मी त्यांना जेव्हा विचारते की तुम्हाला पावभाजी खाऊन तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत आहे का, तर मला असे विचार करतात 2 मिनिटं म्हणतात हो होत आहे, कॉन्स्टिपेशन होत आहे. मग ते का होत असतं, कारण तुम्हाला त्याच्यात म्हणजे फायबर आहे ते काहीच मिळत नसतं तुम्हाला मैद्याचा जो पाव आहे किंवा ब्रेड आहे त्याच्यातनं. सो यू आर गेटिंग जस्ट एम्प्टी कॅलरीज. सो बॉटम लाईन तुम्ही ब्रेड रोज खाऊ शकता का, खाऊ शकता, पण तुम्ही ते ज्या लिमिटमध्ये खाल्ला पाहिजे तर ते जर मेंटेन केलं तर बेटर आहे नाहीतर तुम्हाला त्याचे दुसरे जे दुष्परिणाम असतात ते होऊ शकतात. आणि जर तुम्ही तो ब्रेड जर खाताय म्हणजे तर त्याच्यात मग तुम्ही मैद्याचा ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड असा जर खाल्ला इट्स ऑल द सेम इव्हेंच्युअली. कारण जर मैद्यामध्ये 0 फायबर आहे तर ब्राऊन ब्रेडमध्ये 1 ते 2 ग्रॅम फायबर आहे, एवढाच फरक असतो त्या दोन्हीत. तर त्यामुळे तुम्ही दिस ऑर दॅट असं म्हणजे मी मैद्याचा ब्रेड खाल्ला म्हणजे मी काहीतरी खूप पाप करतेय आणि मी ब्राऊन ब्रेड खाल्ला म्हणजे मी अगदी संत आहे अशातला काही भाग नाहीये. सो पोर्शन कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही त्याचं प्रमाण जे आहे ते ठरवलं पाहिजे. आणि हा ब्रेडचा प्रश्न ना लहान मुलांच्या बाबतीत खूप जास्त येतो, कारण डब्याला ब्रेड सोपं पडतं की नाही द्यायला. तुम्ही सँडविच देताय किंवा शाळेतनं पण मेन्यू मध्ये लिहून देतात आज सँडविच द्या किंवा शाळेत सुद्धा मिळतो. तर तेव्हा मग वेन यू आर फिक्सिंग से तुम्ही सँडविच जर तुम्ही डब्यात देताय मुलांना देताय तर तेव्हा त्याच्यावर काहीतरी भाजी आणि प्रोटीन असणं गरजेचं आहे. सो उदाहरणार्थ तुम्ही जर ऑमलेट सँडविच दिलं किंवा तुम्ही पनीर भुर्जी सँडविच दिलं की त्याच्यात पनीर आहे आणि थोडी भाजी पण आहे तर तसं सँडविच दिलं, किंवा तुम्ही सपोज आता काकडी टोमॅटोवालं जर देताय तर त्याच्याबरोबर अजून त्याच्यात काहीतरी थोडं प्रोटीन म्हणजे असलं पाहिजे तर तसं जर दिलं तरी त्यातल्या त्यात जरा तो त्याचे पोषक तत्व जे आहे ते पूर्ण व्हायला मदत होते त्या ब्रेडची. तर त्यामुळे तुम्ही इट कॅन बी युज्ड ॲज अ व्हेकल. म्हणजे आय ऑलवेज कॉल ब्रेड अ व्हेकल. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरात एस्पेशली लहान मुलांच्या त्यांना तुम्हाला त्यांचं जे पोषण आहे ते द्यायला म्हणून एक वाहनाचं काम करतो ब्रेड जो आहे तो. त्यामुळे यू कॅन जस्ट यूज इट ॲज अ व्हेकल, पण नुसताच ब्रेड खाताय असं करू नका. मग बाजारात सध्या मल्टीग्रेन ब्रेडचं खूप प्रमाण वाढतंय आणि ब्राऊन ब्रेड कसं झालं सगळ्यात पहिले व्हाईट मग आलं ब्राऊन, मग आता सध्या आहे मल्टीग्रेन ब्रेड. मग मल्टीग्रेन ब्रेड मध्ये नक्की कुठले इन्ग्रेडियंट्स असतात किंवा मग ते जास्त बेटर आहे का ब्राऊन ब्रेड पेक्षा? सो मल्टीग्रेन ब्रेड जो आहे त्याच्यात लाईक एनी प्रोडक्ट म्हणजे कुठलंही तुम्ही पॅकबंद पदार्थ बाजारात घेताना नेहमी त्याचं लेबल वाचणं खूप गरजेचं आहे. तर तसंच मल्टीग्रेन ब्रेडचं पण तुम्ही लेबल वाचलं पाहिजे. आज भारतातच फक्त बाहेरच्या देशात तर वेगळे मिळतातच, पण भारतात पण आपल्याला बरेच असे ब्रेड मिळतात की जे खरंच होल व्हीट पासून बनवलेले असतात. म्हणजे आता पुण्यात कयानी सारखी बेकरी येतं, कयानीतनं सुद्धा तुम्हाला पूर्णपणे गव्हाच्या पिठाचं म्हणजे मैदा नाहीये त्याच्यात असा ब्रेड मिळतो. आता ही वेगळी गोष्ट आहे की तो ब्रेड कसा लागतो तो म्हणजे आपण जसा लहानपणापासून ब्रेड खात आलोय
तशी त्याची चव लागत नाही, तो जरा ड्राय असतो, जरा थोडासा बेचव लागल्यासारखा लागतो, म्हणजे बेचव नसतो पण लिटरली तो पोळीसारखा लागतो, त्यामुळे लोकांना आवडत नाही. आणि सो तसे हे ब्रेड मिळतात. तर महत्वाचं हे आहे की तुम्ही त्या पॅकेटचं लेबल वाचा, म्हणजे त्याच्यात काय काय त्यांनी घातलंय हे बघा. टिपिकली मल्टीग्रेन ब्रेड जे असतात, जे तुम्ही चांगल्या बेकरीमधनं घेताय, याच्यात मी कमर्शियली मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे ज्या मोठ्या कंपन्यांचे ब्रेड आहेत की नाही ते कुठलेही धरत नाहीये, कारण त्यांना ते जर तेवढा जास्त चांगला तुम्हाला सीडेड, म्हणजे त्याच्यात मल्टीग्रेन ब्रेड म्हणजे त्याच्यात काय असतं, एक तर गव्हाचं पीठ असतं, म्हणजे मैदा असतंच पण गव्हाचं पीठ असतं म्हणजे होल व्हीट आटा. मग त्याच्यात तुम्हाला अजून कधी ज्वारी असते, कधी बाजरी असते, कधी नाचणी असते, नाचणीचं पीठ घातलेलं असतं, कधी त्याच्यात इव्हन म्हणजे सोयाबीनचं पीठ असतं. काही काही ब्रेड्समध्ये आपल्याला सीड्स सुद्धा असतात, म्हणजे फ्लॅट सीड्स, तिळाचे सीड्स, म्हणजे जवसाच्या बिया किंवा जवस, तीळ किंवा इव्हन पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया वगैरे असं सुद्धा असतं. खूपच जास्त पैसे देऊन म्हणजे मोजून तुम्ही जर तो ब्रेड घेतला असेल तर त्याच्यात तुम्हाला सनफ्लावर सीड्स किंवा पाईन नट्स वगैरे असे पण दिसतात. कधी कधी हल्ली कीटो ब्रेड पण मिळतो, तर त्याच्यात तो कीटो ब्रेड जो असतो तो त्याच्यात गहू वगैरे काही नसतं, इट्स ऑल आल्मंड फ्लावर वगैरेचा बनवलेला असतो. तर आता ह्या सगळ्या ब्रेड्समध्ये द इम्पॉर्टंट थिंग इज की तुमचा डायटरी गोल काय आहे त्यावर ठरतं की तुम्ही ह्याच्यातले कुठले ब्रेड खाणारे किंवा नाही खाणारे. उदाहरणार्थ आता जर मला माझ्या मुलाच्या डब्यात मला द्यायचं आहे सँडविच ब्रेड द्यायचा आहे किंवा त्याला सँडविच द्यायचं आहे आणि त्याला मल्टीग्रेन ब्रेड मी लाईक आय वॉन्ट टू ट्राय मल्टीग्रेन ब्रेड, असंही होतं म्हणा की मुलं म्हणतात की मला तो सीड्सवाला ब्रेड नकोय, मग तुम्हाला देन यू टू गो बॅक अँड फाइंड की तुम्ही कुठला होल व्हीट ब्रेड तुम्हाला मिळत असेल तर त्यातल्या त्यात म्हणजे तुम्हाला 50% गव्हाचं पिठावाला ब्रेड सुद्धा मिळू शकतो हल्ली बाजारात. तर तुम्ही तसा जरी घेतला, आर्टिसन बेकरीज पण खूप झाल्यात पुणे मुंबई किंवा बाहेरच्या देशात तर आहेतच आहेत सगळीकडे, तर तसा आर्टिसन ब्रेड आणला तरी चालतो. पण मग इफ आय एम गिव्हिंग इट टू माय चाइल्ड तर मग मी तो होल व्हीट ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड मी बघू शकते त्यातल्या त्यात. कारण मुलांच्या बाबतीत कसं होतं की तुम्ही त्यांना आपल्याला जे त्यांना न्यूट्रिशन द्यायचंय म्हणजे त्यांच्या पोषणाची आपल्याला विंडो किंवा तसं ऑपॉर्च्युनिटी जी आपण म्हणतो तसं कमी असते त्याच्यात. त्यांची भूक लहान असते, त्यांना आपण खूप खूप खायला देऊ शकत नाही. तर त्यामुळे जे काही देताय त्याला तुम्ही जितकं जास्त तुम्ही न्यूट्रिशस करू शकाल असा प्रयत्न जर ठेवला तर त्याचा फायदा होतो. आणि एरवी मुलं जर तुमची असं ज्वारी बाजरी जरा कटकट करत खात असेल किंवा खात नसेल, पहिल्यापासून तुम्ही सवय नसेल लावलेली, तर मग त्यांना असा ब्रेड पण तुम्ही देऊ शकता. पण लेबल वाचा, न्यूट्रिएंट लेबल काय आहे ते, आणि त्याच्यावर बघा. जर त्याच्यावर त्यांनी दिलंय की हे जे मल्टीग्रेन मिक्सेस आहेत म्हणजे जे मी तुम्हाला सांगितले पिठं, तर त्याच्यातलं जर ते फक्त 10%च आहेत त्याच्यात, तर ते 10% म्हणजे काय झालं की मी पोळी बनवली आणि त्याच्यावरनं वरून 2 चिमूट मी ज्वारीचं पीठ शिंपडलं त्याच्यावर, असा प्रकार झाला. तर तशाने काही तुम्हाला अर्थच नाही राहत. त्यापेक्षा ते ज्वारीचं पीठ तुम्ही काही पराठा वगैरे घाला तर तो पराठा मल्टीग्रेन करा असं. पण द इन्ग्रेडियंट्स आर इम्पॉर्टंट, तर तुम्ही ते लेबल बघितलं पाहिजे. अ गुड मल्टीग्रेन ब्रेड मी म्हणेन की तुम्ही 20 ते 25% जर त्याच्यात मल्टीग्रेन्स जे आहेत की म्हणजे जी दुसरे पिठं जे घालतात ते 20 ते 25% जर असतील त्याच्यात आणि बाकी होल व्हीट किंवा थोडा मैदा पण जरी असला तरी तो तुम्ही खाऊ शकता. अगदीच म्हणजे ब्रेड सगळ्याच वाईट तो फेकूनच द्या असं करायची गरज नसते. कारण एंड ऑफ द डे आपण जेव्हा हेल्दी खायचा प्रयत्न करतोय तेव्हा ते आपल्याला जमतंय की नाही, झेपणार आहे की नाही हे पण जरा बघितलं पाहिजे याचा विचार. कारण सकाळी उठून जर तुम्हाला 5 वाजता डबा करायचा आणि तेव्हा जर मला सपोज माझंच उदाहरण घेतलं तर मला पोळ्या लाटायला फार वेळ लागतो, मला इतकं पटपट जमत नाही जशा काही बायका करतात तशा. मग अशा वेळी जर मला इफ ब्रेड इज द ऑप्शन दॅट आय एम ऑप्टिंग फॉर, मी सँडविच देते मुलाला, तर मग ते त्यातल्या त्यात मग मल्टीग्रेन दिलेलं तरी इज लाईक ओके, ॲटलिस्ट मी घरून त्याला डबा देते, मला माहितीये माझा मुलगा काय खातो ते, असा मी विचार करते किंवा असा डबा त्याला देत आली एवढे वर्ष. त्यामुळे तुम्ही अगदीच सगळाच ब्रेड वाईट असं करायची पण गरज नसते. पण त्याचं लेबल जर बघितलं तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जर तुम्ही उठसूट ब्रेड खात असाल, कारण बरीच लोक असं करतात, जशी बिस्किट जाता येता खातात तसा ब्रेड पण घरात असतो, त्याला नुसतं काहीतरी थोडंसं
केचप लावा, किंवा काही नुसताच ब्रेड पण खातात, चहात बुडवून खातात, दुधात बुडवून खातात, असंही खातात. तसं जर तुम्ही करत असाल आणि इन केस यू आर डायबेटिक, तुम्हाला डायबिटीज मधुमेह असेल आणि तुम्हाला हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाबाचा जर त्रास असेल आणि तुम्ही जो कमर्शियली मॅन्युफॅक्चर्ड जो ब्रेड आपल्याला मिळतो पांढरा ब्राऊन किंवा असं नुसतं वरून दाखवलेली वेगळी पिठं असावायला जर मिळत असेल तर तो जर तुम्ही खाल्ला तर त्याच्यात एक धोका असा असतो की त्याचे सोडियम लेवल्स खूप जास्त असतात. तर त्यामुळे जसं मी मगाशी पण सांगितलं तसं तेवढा हाय सोडियम इंटेक जर तुम्ही ठेवलं वाढवलं तुमचं तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. ज्यांना मधुमेह आहे त्याही सगळ्यांना रक्तदाबाच्या विकाराचा रिस्क असतेच, तर त्यामुळे त्यांनी सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे फक्त मधुमेह आहे म्हणून मी फक्त साखरेचीच काळजी घ्यायचं असं नसतं, तुम्हाला सोडियम लेवल्स पण बघायला लागतात. तर त्यामुळे ब्रेड शक्यतोवर टाळलेला बरा. सो गिव्हन अ चॉईस, म्हणजे जर मला कोणी विचारलं की ब्रेड जो आहे म्हणजे जर तुम्ही पूर्ण घरी केलाय 100% गव्हाचा असं करतात ना, मी स्वतः सुद्धा ब्रेड घरी बनवते. सोपं असतं बनवायला ब्रेड, काही फार असं रॉकेट सायन्स वगैरे काही नाहीये. तुम्ही घरी बनवलेला ब्रेड पण देऊ शकता असं मुलांना काय किंवा स्वतः पण घरी बनवलेला ब्रेड वर्सेस फुलका म्हणजे गव्हाचा असेल तर इट्स कम्पेरेबल. पण जसं फुलके आपण 5 नाही भरणार तसंच ब्रेड पण 5 स्लाइस नाही खाल्लं पाहिजेत. आपण पोळी फुलका खाताना 1 पोळी 1.5 पोळी म्हणजे असं अपेक्षा आहे की एवढंच खात असतील असं. काही लोक भरपूर जास्त ते पण खातात. पण तसंच ब्रेडचं पण म्हणजे 1 स्लाइस जी असते ना ब्रेडची ती साधारणपणे 1 फुलक्याच्या इक्विव्हॅलंट असते. त्याचं तेवढं समान असं तुम्हाला त्याच्यातनं पोषण जे असतं ते मिळत असतं, म्हणजे पोषक तत्व जे असतात तशी. तर त्यामुळे तसं त्या बरोबरीने खाल्ला पाहिजे. लोक काय करतात जेवताना 1 फुलका घेतात आणि ब्रेड आला की 4 स्लाइस, तसं नाही करता कामाचं. दॅट इज इम्पॉर्टंट. खूप लोक मग बाहेरचा ब्रेड नको, मैदा असतो म्हणून मग घरी ब्रेड बनवतात. मग त्याच्यात इन्स्टंट ईस्ट वगैरे सगळं असतं. तर मग घरी बनवलेला ब्रेड त्यातल्या त्यात हेल्दी असतो का किंवा मग तो खाल्लेला चालतो का? हो, बघ घरी बनवलेला ब्रेड कधीही हेल्दीयर आहे. म्हणजे जर मी बाहेरच्या विकतच्या कुठल्याही गोष्टीची जर मी तुलना केली घरी जे आपण बनवलंय त्याच्याची, आता ऑफकोर्स दॅट डिपेंड्स ऑन की म्हणजे तुम्ही घरी ब्रेड बनवताना पण परत तो मैद्याचा नसाल बनवत किंवा तुम्ही त्याच्यात असं ब्रेड बनवताना भरपूर मीठ किंवा भरपूर म्हणजे तेल वगैरे घालून नाही बनवते असं. सो टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय तिथे पण. असं सरसकट असं नाही आपण म्हणू शकत, कारण जसं प्रत्येक घरी भाजी वेगळी बनते, कुठे जास्त तेलकट असते कुठे जास्त मसालेदार, तसंच 2 व्यक्ती घरी बनवणारे जे ब्रेड बनवतात ते सारखाच बनवतील असं नाही. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही घरी बनवताय, कणकेचा बनवताय किंवा मी तर म्हणेन की 50% 50-50 मैदा आणि 50% गव्हाचं पीठ असे बनवून घरी बनवतात ब्रेड, तर तसं जर करत असाल आणि तुम्ही मीठ अति नाही घालते किंवा तेल वगैरे पण जास्त नाही घालते तर दॅट ब्रेड इज फाईन टू ईट. बरेचदा मला हा प्रश्न येतो की मग ते इन्स्टंट ईस्ट वाईट आहे असं म्हणतात, म्हणून ते जे स्लो ब्रेड मुवमेंट सुरू केले की म्हणजे हल्ली सगळीकडे सार्डो ब्रेड जो म्हणतात की जो तुम्ही वाईल्ड ईस्ट फर्मेंटेशन असतं त्याच्यात ते आपल्याला जे रेडीमेड ईस्ट घालायला जे पावडरी सारखं मिळतं तर ते न घालता ते जसं इडली डोशाचं पीठ आपण आंबवतो की नाही वाईल्ड ईस्ट आणि तर तसंच सार्डोचं असतं. त्याला तुम्हाला ते स्टार्टर वेगळं आधी डेव्हलप करायला लागतं, मग त्याच्याने ब्रेड बनलेला असतो. तर तसंच बेटर आहे का असं. सो इन्स्टंट ईस्ट घालून जरी तुम्ही घरी ब्रेड बनवलेला असेल आणि यू हॅव टेकन केअर ऑफ की तुम्ही त्याच्यात गहू न मैदान हे सगळं व्यवस्थित घातलंय तर हरकत नाही आहे तसा खायची ब्रेड. म्हणजे कारण फ्रॉम ॲज अ न्यूट्रिशनिस्ट फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू आय वुड से की तुम्ही जर द मोमेंट यू मेकिंग इट ॲट होम तुम्ही घरी बनवता क्षणी तो ब्रेड हेल्दी का होतो, कारण त्याच्यात तुम्ही मग अजून ॲडिशनल ग्लुटेन व्हायटल विथ ग्लुटेन जे घालतात किंवा हे डालडा म्हणजे वनस्पती वगैरे जे घालतात तसं नाही घालत आहे आपण. चांगलं तेल तूप जे आहे ते वापरतोय. तर आणि काही घरी मी हे पण बघितले की घरी म्हणजे कमर्शियली बनवतात तसा सॉफ्ट ब्रेड बनवायला म्हणून ग्लुटेन आणतात आणि मग ते घरच्या ब्रेडमध्ये पण घालतात किंवा ब्रेड इम्प्रूव्हर्स घालतात. तर तसं करू नका, कारण मग इट विल फेल द होल पर्पज. म्हणजे मग तुम्ही घरी का बनवताय जर तुम्ही बाहेरचं असे जे काही ते वापरतात इन्ग्रेडियंट्स तेच जर तुम्ही घालून घरी बनवणार आहे तर अर्थ काय राहिला. तर तसं करू नका. पण बेसिक जर ब्रेड तुम्ही बनवताय फ्रॉम युअर फ्लावर, सॉल्ट, ईस्ट आणि शुगर
तर जस्ट बिकॉज तुम्ही इन्स्टंट टीज वापरलाय आणि मग मी घरी बनवलाय तसं काही गिल्ट बाळगायची गरज नाहीये. कारण एंड ऑफ द डे काय इम्पॉर्टंट आहे, काय महत्वाचं आहे की जसा तुम्ही ब्रेड बनवलाय तो सुद्धा तुम्ही असं नाही की घरी बनवलाय मग मी पूर्ण अर्धा किलोचा ब्रेड मी एकटी किंवा 2 जण बसून अर्धा किलो ब्रेड खाल्ला असं करू नका, बिकॉज मग तुम्ही प्रमाणात खाल्लं नाही. सो ब्रेड हा नेहमी एक कॉम्प्लिमेंटरी फूड आहे, म्हणजे तो मेन फूड नाहीये. तुमचं जे काही मेन जेवण आहे ते जरी आता तुम्ही मिसळ पाव खाताय तर त्याच्याबरोबर ते 2 स्लाइस का देतात, कारण ते 2च स्लाइस खाल्ल्या पाहिजेत. तुम्ही वेगळ्याने अजून एक्स्ट्रा पाव लाव असं करून जर तुम्ही खात बसला तर मेन मुख्य ती मिसळ आहे, म्हणजे त्याच्यातले जे आपले स्प्राउट्स आहेत किंवा दॅट इज मोर इम्पॉर्टंट ते जास्त खा आणि ब्रेड कमी खा. असं खूप लोक म्हणतात की नाही ब्रेड अगदी पार वाईटच, तो तुम्ही बंदच करा, किंवा मैद्याचा ब्रेड जर तुम्ही खाल्ला तर तो तुमच्या आतड्याला चिकटतो वगैरे. तर बघ एक तर पहिली गोष्ट मैद्याचा ब्रेड काही आतड्याला चिकटत नाही, काहीच असं आतड्याला तुमच्या चिकटत नसतं. पण ते का म्हणतात, कारण त्याचे फायबर नाहीये तर मग तुम्हाला ओव्हरऑल एम्प्टी कॅलरीज मिळतात त्याच्यातून. तर तुम्ही एम्प्टी कॅलरीज म्हणजे काय, साखर काय लागतं, साखरेतनं आपल्याला फक्त कॅलरीज मिळत असतात, फक्त एनर्जी मिळते. तसंच तुम्हाला व्हाईट ब्रेड मधनं पण एम्प्टी कॅलरीज मिळत असतात, म्हणून नाही म्हणतात त्याला. आणि द अदर पॉइंट इज की ब्रेड बंद करा असं का सांगतात सगळीकडे, की तुम्ही डायबिटीज असो का काही वजन कमी करायचं असो ते, कारण ते जे एम्प्टी कॅलरीज वाला जो पदार्थ असतो जे फायबर कमी असल्यामुळे तुम्हाला पोट भरलाय का नाही वाटत. म्हणून आपल्याला 4 स्लाइस पण खाता येतात ब्रेडच्या. सकाळी नाश्त्याला जर तुम्हाला कोणी 4 पोळ्या दिल्या तर तुम्ही म्हणाल 4 चपाती जर दिली तर तुम्ही म्हणाल की नाही मला नकोय तेवढी, नाही खायची, खावणार नाही. पण ब्रेडच्या 4 स्लाइस खावतात का बरं, कारण त्याचे फायबर नाही. तर म्हणून म्हणतात की तुम्ही तो ब्रेड बंदच केलेला बेटर आहे, कारण त्याचं पोर्शन कंट्रोल, ते प्रमाणात खाणं अवघड पडतं, जड जातं तुम्हाला, कारण एक तर तो टेस्टी असतो, तसा छान मऊ मऊ सगळ्यांना खायला आवडतो. लहानपणापासून असे डब्यात वगैरे पण असं ब्रेड बटर, साखर, ब्रेड बटर, जॅम वगैरे असं कम्फर्ट फूड असतं. मग ते इट बिकम्स डिफिकल्ट टू लिमिट इट, म्हणून म्हणतात त्यापेक्षा की तो बंदच केलेला बेटर आहे असं. सो ऍज सच काही ब्रेड विश वगैरे काही नसतो, पण त्याचं पोर्शन कंट्रोल करता येते म्हणून लिमिट करायला सांगतात. तर जसं तुम्ही म्हटला की खूप लोक म्हणतात ब्रेड वाईट आहे, तसंच माझ्या घरात कधी जर पावभाजी किंवा हेच मिसळ पाव जर करायचं झालं तर आई बाबा मग पाव नको, मग मी ब्रेड खातो, पाव नको. मग पाव आणि ब्रेड मध्ये काही फरक आहे का, म्हणजे काय वाईट आहे किंवा काय चांगलं आहे की दोन्ही सारखंच आहे? बघ आता हे आपल्याकडे ना हे पाव नकोवाला प्रकार जो आहे तो माझं तरी माझ्या समजुतीप्रमाणे की मध्यंतरी ना आपण लहान असताना, म्हणजे मी लहान असताना, तू तर अगदीच लहान असेल तेव्हा, पण असे टीव्हीवर वगैरे पण व्हिडिओ वगैरे बातम्या यायच्या की तो पाव जो बनवतात तर तो म्हणजे त्याला पायाने तुडवतात किंवा लाईक असं, म्हणजे व्हायरल झाला. हा असे हल्ली पण इंस्टाग्रामवर तर चालूच असतात असले व्हिडिओ. पण त्यामुळे मग म्हणतात की नको तो तसा खाण्यापेक्षा आपण जो फॅक्टरीमध्ये बनवलेला ब्रेड आहे तो खाऊ. हायजीन फॅक्टर बघता मे बी युअर पेरेंट्स आर राईट, की तुम्ही जर छोट्या बेकरीज मधनं ताजा पाव वगैरे आणला असेल आणि तिथे ज्या पद्धतीने बनवतात किंवा त्याची स्वच्छता वगैरे जी बाळगली जात नाही तिथे, तर त्याच्यामुळे ते तेवढं हायजीन लेवल्स राहत नाहीत. मग त्याच्यात किती वेळा असं तुम्हाला त्या मैद्यात पावात असं पोरकिडे वगैरे पण दिसतात शिजून आलेले, त्याच्याबरोबर प्रोटीन मे बी वाढवले. ऑफकोर्स नॉट, हा पोरकिड्यांवाला खाऊ नका, पोट बिघडू शकतं, पण तसे पण येतात किंवा केस वगैरे असे असतात. सो इट्स अनहायजिनिक, तर म्हणून नाही खात. पण असं जर आपण आता जे कमर्शियल म्हणजे मोठ्या कंपन्यांचे जे ब्रेड मिळतात त्याच कंपन्या लादी पाव पण बनवतात ना, तर तसा जर असेल तो तर ते एकाच पिठात दोन्ही बनवलेलं असतं. म्हणजे असं नाही की पाव बनवताना त्याला जास्त काही वेगळं करतायत, थोडंसं फॅट जे असतं ते जास्त असतं पावात ॲज कम्पेअर्ड टू द अदर ब्रेड असं. पण म्हणजे फ्रॉम न्यूट्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू काही असा फरक नसतो. चॅलेंज इथे असतो की तुम्ही त्या पावाबरोबर जे खाताय ते प्रॉब्लेमॅटिक असतं. आता टिपिकली आपण पावाबरोबर काय खातो तर वडा किंवा पावभाजी विथ एक्स्ट्रा बटर किंवा मिसळ पाव, म्हणजे त्याच्यावर तर्री जी तेलकट असते, किंवा तुम्ही किमा पाव खाताय जे पण अगेन खूप फार रिच असतं.
आणि मग अशा वेळी जेव्हा तुम्ही ते तसं खायला लागता तर तेव्हा तुमचं तो खिमा असा एवढूसा नसला तरी त्याच्यावर तुम्ही 6-1 पाव खाऊन टाकता. तर दॅट इज वाय इट्स अनहेल्दी. पण न्यूट्रिशन बघता काही दोन्हीत फरक नसतो काहीच असा. सो एक जास्त सॉफ्ट असतो कारण त्याच्यात थोडं जास्त पाणी थोडं जास्त फॅट असतं आणि याला थोडंसं कमी असतं कारण त्याला ते त्याच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे त्या लोफ जो बनवायला लागतो तर त्याच्यात एवढं नाही. तुम्ही सॉफ्ट जर केला तर तो कोल्ड पडतो म्हणून. पण ॲज सच दोन्हीही इक्वली डॅमेजिंग आहेत. म्हणजे दोन्हीत एम्प्टी कॅलरीजच आहेत. दोन्हीतनं तुम्हाला काही वेगळं पोषक तत्व कुठलीही मिळत नाहीये. तुम्हाला फक्त एनर्जी मिळते. दोन्हीही हाय सोडियम असतं. दोन्हीत फायबर नाहीये. दोन्ही कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. सो इट्स ऑल द सेम. त्यामुळे तुम्ही जर म्हणजे मिसळ केली आणि मी पाव नाही खाणार मी ब्रेडचे स्लाइस खाणार असं करून म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप ग्रेट किंवा काही हेल्दी बिहेवियर करता अशातला काही भाग नाही. हेल्दी इज पोळी. ती पोळी त्याच्याबरोबर. मी परवा एका कॅफेत गेले होते. तिथे सारडो ब्रेड असं मेन्शन केलं होतं. तर सारडो ब्रेड म्हणजे नक्की काय? जसं मी मगाशी तुला म्हटलं तसं सारडो हा याच्यात इन्स्टंट ईस्ट वापरलेलं नसतं. तर म्हणजे जसं आपण इडली डोशाचं पीठ आपण त्याला वाटून नुसतंच ठेवलं की आपोआप ते आंबतं. म्हणजे हवेतनं जे ईस्ट येत असतं मायक्रोब्स येत असतात त्याच्यामुळे ते आंबतं. तसंच सारडो जो असतो तो तुम्ही आधी जो मैद्याची अशी पेस्ट केल्या म्हणजे पाणी आणि मैदा असं करून ठेवलेलं असतं आणि त्याच्यात आपोआप ते वाईल्ड ईस्ट ग्रो होतं म्हणजे वाढतं त्याच्यात आणि मग ते घालतात. जसं आपण दही लावताना विरजण घालतो की नाही तर तसा सोप्या भाषेत सांगता येईल की त्या ब्रेडला ते तसं स्टार्टरचं ते विरजण घातलेलं असतं त्याला आणि तसा बनवलेला असतो. ॲज कम्पेअर्ड टू कमर्शियली मॅन्युफॅक्चर्ड जो ब्रेड असतो म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा हल्ली सगळ्या बेकरीजमध्ये जो सारडो नाही तो ब्रेड जो असतो त्याच्यात ते इन्स्टंट ईस्ट घालतात. इन्स्टंट ईस्ट असं पावडर सारखं असं बारीक खसखशी सारखं असं असतं पावडर. तर ती घालून त्यांनी केलेलं असतं. त्याच्यामुळे तो खूप पटकन आंबतो. तर त्या ब्रेडचं फर्मेंटेशन जे आहे ते पटकन होतं. त्यामुळे मग तुम्हाला कमी वेळेत जास्त ब्रेड बनवता येतो आणि म्हणून सगळीकडे कमर्शियली तो वापरला जातो. आता काही वर्षांपूर्वी असं हे अमेरिकेपासून सुरू झालं ऍक्च्युली. सारडो हा ओरिजिनल ब्रेड आहे. म्हणजे जेव्हा ब्रेड इन्व्हेंट झाला ना इजिप्शियन ते मम्मीज वगैरेच्या काळात तेव्हापासून ब्रेड आहे. ओके. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ब्रेड हे आता हल्ली नवीन मॉडर्न एरातच आलेलं आहे असं नाहीये. खूप खूप जास्त शेकडो वर्षांपासून लोक ब्रेड खातात. पण म्हणजे ते इजिप्त मधल्या ते त्यातल्या ड्रॉइंग्स मध्ये सुद्धा ते ब्रेड असा त्याचे इमेजेस वगैरे आहेत. पण तेव्हा जो बनवतो ते म्हणजे कोणीतरी कणिक भिजवून ठेवली असेल गव्हाची आणि मग ते विसरले मग दुसऱ्या दिवशी आले तर ते आंबलं मग त्याचं शिजवलं तर तो ब्रेड झाला असं. दॅट वॉज द ओरिजिन स्टोरी ऑफ ब्रेड असं. तर तेव्हापासून जो तो ब्रेड बनतो तर तो प्रकारचा होता तो सारडो ब्रेड होता. जेव्हा आपण इंडस्ट्रियलायझेशन कडे वळलो की जेव्हा आपल्याला आता लोक खूप वाढली आहेत प्रत्येक जगातली आणि त्यांना तुम्हाला पुरवठा करायला म्हणजे तेवढा ब्रेड त्यांना पुरेसा होत नाहीये. मग तो जास्त जर तुम्ही बनवताय फॅक्टरीमध्ये जेव्हा बनवताय मग तो प्रोसेस फास्ट करायला म्हणून त्यांनी इन्स्टंट ईस्ट घालून केला. काही जो रिसर्च झालाय त्याच्यात असं बघण्यात आलंय की जो कमर्शियली मॅन्युफॅक्चर्ड ब्रेड असतो वर्सेस सारडो ब्रेड जो असतो तर त्याच्यात जर आपण ग्लुकोज स्पाइक्स बघितल्या की हल्ली तर फॅशन झाली ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग असे ते पॅचेस लावतात की नाही. तर किंवा जरी तुम्ही लॅबमध्ये जरी टेस्ट केला तर त्या स्टडीमध्ये ते टेस्टेड इन लॅब तर तसं जर ब्लड सॅम्पल्स घेऊन जर टेस्ट केलं तर इफ यू लुक ॲट इट जो आपला साधा कमर्शियली मॅन्युफॅक्चर्ड स्लाइस ऑफ ब्रेड आणि जर मी सारडो खाल्ला तर जर ह्याच्यानी माझी साखर जी आहे ती साधारण 120-140 जर जाणार असेल तर सारडोनी जरा थोडी कमी स्पाइक होते. सो इट विल रिमेन समवेअर अराउंड 110 to 120 असं. ऑफकोर्स हे जे हा फरक आहे हा खूप इंडिव्हिज्युअल असतो. म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे सपोज आता मी तुला एक स्लाइसचा ब्रेड दिला मी पण एक स्लाइस ब्रेड खाल्ला आपल्या दोघींची साखर सेमच वाढेल असं नाही कारण त्याच्यात खूप मल्टिपल वेगळे फॅक्टर्स असतात. पण त्यामुळे मग सारडो हा जास्त हेल्दीयर की म्हणजे जरा जास्त आरोग्यपूर्ण आहे किंवा त्यात खाल्लेला आम्ही सारडोच खातो वगैरे असं. चव पण थोडीसं स्लाइटली आंबट असतो तो आणि तसा तो
म्हणजे स्लो मेथडनी केल्यामुळे सावरडो जो असतो तो पटकन खराब पण होतो, कारण तो आंबत राहतो. त्याच्यात असं काही म्हणजे त्याचं आंबवणं थांबवायला असे काही केमिकल्स वगैरे घातलेले नसतात, त्यामुळे तो फ्रीजमध्ये ठेवायला लागतो आणि मग खायला लागतो. हल्ली आता रिसेंटली इंस्टाग्रामवर पण मी एक रील बघितली की ज्याच्यात ते म्हणे की आता असे तुम्ही ह्या पद्धतीने तुमचा सारडो जो आहे तो अजून हेल्दी करू शकता किंवा त्याच्यातले कॅलरीज कमी करू शकता की तो सारडो जो आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आता दॅट इज ऑल्सो वन वे ऑफ गोईंग अबाउट इट. भाताच्या व्हिडिओमध्ये पण एपिसोडमध्ये पण मी समजवलं होतं की भात जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा रेझिस्टंट स्टार्च बनतो. तसंच हा जो सारडो ब्रेड आहे किंवा रेग्युलर ब्रेडमध्ये पण होतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट वेल, जो हेल्दी जास्त आहे त्यालाच सगळे अजून हेल्दी करण्याच्या मागे लागलेले असतात. सो सारडो ब्रेडला जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात रात्रभर आणि मग त्याला तुम्ही म्हणजे नेक्स्ट डे खाल्लात तर त्याच्यात थोडा रेझिस्टंट स्टार्च जो आहे तो की म्हणजे जो आपल्या शरीरात तेवढे कॅलरीज पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही, तर रेझिस्टंट स्टार्च वाढतो त्याच्यातला. आणि म्हणून जर त्या ब्रेडमध्ये तुम्हाला 100 कॅलरीज मिळणार असतील तर आता तुम्हाला 95 कॅलरीज मिळतात त्याच्यातनं. फरक हा 5 कॅलरीचा मला पूर्ण माझ्या डाएटमध्ये फार फरक करू शकतो का? नाही. पण जर तुम्ही डायबेटिक आहात किंवा तुम्ही इन्सुलिन वगैरे घेताय आणि मग तुम्हाला आयडियली जर तुम्ही नाहीच ब्रेड खाल्ला पाहिजे पण तरी एखादा खायचा आहे सारडो, तर मग दिस मेथड कॅन लाईक तेवढंच तुम्हाला 1-2 पॉईंट तुमची ग्लुकोज पाहिजे ती कमी होणार असं. आणि अनदर थिंग वॉज की टोस्टिंग, ब्रेड टोस्ट करा की तुम्ही त्याच्यातले कॅलरीज बर्न करताय असं मध्ये अनदर रील दॅट वॉज डुईंग द राउंड्स. तर त्याच्यात पण हेच होतं की जो ओपन म्हणजे फ्री स्टार्च असतो, काही जे म्हणजे सॉल्युबल स्टार्च ऍक्च्युली इज द करेक्ट टर्म. तर ब्रेडमध्ये जो सॉल्युबल स्टार्च असतो त्याला जेव्हा तुम्ही भाजता तर तो थोडासा त्याच्यातला तो जळून जातो, ब्राऊन होतो की नाही, ब्राऊन होतो म्हणजे तो थोडा जळतो आणि त्यामुळे त्याच्यात थोडेसे कॅलरीज त्याच्यावर कमी होतात. म्हणजे पण अगेन तो फरक म्हणजे असा एवढाच नखभर पण नाही, असं एवढाच थोडा फरक असतो इन टोटल कॅलरीज. तर त्यामुळे यू कॅन ऑफकोर्स म्हणजे डू दॅट. तुम्ही ब्रेड फ्रीजमध्ये रात्री ठेवून आणि मग नेक्स्ट डे तो भाजून खाऊ शकता. पण या सगळं करण्यात पण एक लक्षात ठेवा की त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही ते 4 स्लाइस खाऊ शकता, तो तुम्ही 1 ते 2 स्लाइसच तेवढाच खाल्ला पाहिजे ब्रेड जो आहे. जसं तुम्ही म्हणाल्या की साध्या आपले जी मैद्याची किंवा गव्हाच्या पिठाची जी ब्रेड असते त्याच्यात सोडियम लेवल जास्त असते, त्यामुळे मग ते म्हणजे डायबिटीस किंवा हायपरटेन्शन वाल्या लोकांनी खाल्लेलं चालत नाही. मग या सारडो मध्ये सोडियम कंटेंटचं काय आहे? व्हेरी नाईस क्वेश्चन. मग सारडो मध्ये ना ऍक्च्युली कसं असतं की कमर्शियली मेड ब्रेड जो आहे तर त्याच्यातलं सोडियम लेवल्स त्याच्यातल्या प्रिझर्वेटिव्ह मुळे पण जास्त असतं. सोडियम बेन्झोएट वगैरे सारखे प्रिझर्वेटिव्ह असतात, तर त्या एक तर झालं मीठच ऍड करतात त्याच्यात भरपूर, आणि दुसरं म्हणजे या प्रिझर्वेटिव्ह मुळे त्याचे सोडियम लेवल जास्त असतात. सारडो मध्ये असे होपफुली काही, म्हणजे होपफुली का म्हणते मी, कारण हल्ली मी असे सारडो पण बघितलेले आहेत जे प्रीमिक्स मधनं बनतात. प्रीमिक्स मधनं म्हणजे त्याला मग तो आंबत नाही जास्त, तो सारडो आयडियली 24 तासात तो अजून आंबला पाहिजे तुम्ही जर आणला असेल तर, किंवा 48 आवर्स मध्ये जर तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवला तर 48 तासात तो खराब व्हायला लागला पाहिजे. पण हल्ली असे पण बेकरीज मध्ये सारडो मिळतात की जे 4-4 दिवस खराबच नाही होत, काही तरी आंबत पण नाही जास्त असे. सो आय एम सेइंग, अज्युमिंग की जेव्हा आपण तुम्ही आर्टिसन सारडो आणताय तर तेव्हा त्याच्यात त्यांनी असे प्रिझर्वेटिव्ह काही घातलेले नसतात आणि म्हणून तो त्याच्यातले सोडियम लेवल्स त्याला कम्पॅरेटिव्हली कमी असतात बाकीच्या दुसऱ्या ब्रेडपेक्षा. सो दॅट वुड बी अनदर रिझन टू ऑफर अ सारडो इफ एट ऑल. गरजेचं नाहीये, कारण बघ आजच्या तारखेला जर तुम्हाला एक ब्रेडचं पाकिट आपल्या देशात आपल्याकडे 50 रुपयाला मिळतंय तर सारडो जो आहे तो कमीत कमी 250-300 रुपयाला मिळतो, एवढा फरक असतो. हा, आणि मग परत तो तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून मग ते त्याचं टेक्स्चर वगैरे, कारण असा सॉफ्ट नसतो असं. सो यू कॅन इफ यू हॅव द मनी. पण म्हणजे जर मी ब्रेड खाते तर मग जाऊन मी आता कुठून तरी सारडोज आणून मग तोच खाणार आणि मग मला अगदी मग काही मला त्रास नाही होणार अशात नाहीये, कारण शेवटी त्याच्यातही मैद्याचाच असतो तो बनलेला, किंवा मैदा आणि कुठला ग्रेन मिक्स असतो. एंड ऑफ द डे सारडो इज ऑल्सो कार्ब्स ओनली, म्हणजे तो सावरडो आहे म्हणून त्याच्यातून तुम्हाला जास्त प्रोटीन वगैरे मिळते अशातलाही भाग नसतो काही. सो इट्स ऑल अ कार्ब सोर्स, त्यामुळे ते त्या पद्धतीनेच खाल्लं पाहिजे. ब्रेड बद्दल तुम्ही खूप शंका दूर केल्या.
तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की विचारा, किंवा तसं मराठी@gmail.com वरही तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. आणि लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत नाही आहात, सगळे व्हिडिओ बघताय आणि विसरू नका सबस्क्राईब पण करा. आणि कायम लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.